यवतमाळ जिल्ह्यातून माणुसकीला आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या गुरु शिष्य नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकानेच आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुख्याध्यापकाने शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला। ही बाब समोर येताच पीडित कुटुंबाने पोलिसात धाव घेतली। गुन्हा दाखल झाल्याचं समजताच आरोपी फरार झाला होता। मात्र पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी मुख्याध्यापक नागपूर येथे टीईटी परीक्षेसाठी गेला आहे। घाटजी पोलिसांनी तात्काळ एक पथक नागपूरच्या दिशेने रवाना केले आणि त्याच्यावर पाळत ठेवून आरोपी परीक्षा देऊन नागपूरवरून यवतमाळला आपल्या घरी परतत असतानाच पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले। पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। या घटनेने जिल्हा परिषद शाळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून अशा नराधम शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे। काल पोलीस स्टेशन घाटंज जिल्हा पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली। सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी यवतमाळ।